उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या संकेतानंतर जिल्हा प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे मार्गदर्शन करण्यात आलं। तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिल्या। मुंबईमधील राज्यभरामध्ये जाणाऱ्या संपर्क प्रमुखांचा आवाजावी हस्तक्षेप कमी करण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी सूचना दिल्यात। बैठकीमध्ये ते नेमकं काय म्हणालेत आपण बघूया। स्वबळाच्या संकेतानंतर जिल्हा प्रमुखांना उद्धव ठाकरे यांच्याकडनं मार्गदर्शन। तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले। ग्रामीण भागामध्ये नेतृत्व तयार करून त्यांना अधिकार दिले पाहिजेत। मुंबईमधील संपर्क प्रमुखांचा आवाजवी हस्तक्षेप कमी करा, अशाही सूचना। मुंबईमधील स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करणं गरजेचं असल्याचं मत। मी ही लढाई अर्ध्यामध्ये सोडून मैदान सोडणारा नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। पक्षामध्ये काही राहिलं नाही म्हणणाऱ्यांचा मी स्वतः समाचार घेईन। ज्यांना जायचंय त्यांनी पक्ष सोडून जावं, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट आपल्या छातीवर झेलली आणि आजच्या विरोधकांना असं वाटत असेल आणि कदाचित ते स्वप्नरंजनामध्ये असतील की आम्ही शिवसेना संपवली, परंतु शिवसेना ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेली शिवसेना आहे। आज बाळासाहेब आमच्यामध्ये नसतील, ते शरीरानं आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेले विचार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या नसानसामध्ये भिजलेले आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी फुटणार का, हा प्रश्न चर्चेत आलाय। अंधेरीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले। उद्धव ठाकरेंची स्वबळावरती लढण्याची इच्छा असल्याचं शरद पवारांनी सुद्धा म्हटलंय। ठाकरे टोकाची भूमिका घेणार नाहीत, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय। काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पालिकेसाठी स्वबळाचा निर्णय घेतला असेल तर ठाकरेंचं स्वागत, असं मत यावरती नाना पटोले यांनी दिलंय। आमची भूमिका ठरलेली नाही, असंही पटोले यांनी सांगितलं। आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत। मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले। सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा, आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही। याच्या आधी तसंच वाढलं होतं। 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही। सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामध्ये आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं। राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना। त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता। त्यांनी बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं। दरम्यान यावरनं चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी काय म्हटलंय बघूयात। त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही, दुसरा काही मार्ग नाही आहे। उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय। एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम दो हमारे दो एवढेच राहतील। आल्यावर एकटा लढण्याचा निर्णय घेऊ, ही सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीशी त्यांच्या दगाबाजीचा प्रयत्न आहे। अशा दगाबाज नेतृत्वाला मुंबई महापालिकेतल्या कमिशनवर चालणाऱ्या या उद्धवजीच्या नेतृत्वाला मुंबईतील जनता मूठ माती देईल। पाठ दाखवण्याचा इतिहास आमचा नाही, अमित शहाचा तर कधीच नाही। मातोश्रीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आणि मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून तुम्ही उद्धवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला होता। त्यामुळे वेळ आली तर पाठ दाखवण्याचे धंदे तुमचे,
Thank you.